रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला गाठियाची कचोरी करून दाखवणार आहे। गाठियाची कचोरी बनवण्यासाठी 100 ग्राम गाठिया घेतलेले आहेत। एक मोठ्या वाटीमध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे। 1 टीस्पून ओवा घातलेला आहे। चवीनुसार मीठ घातलेले आहे। 1 चमचा तेल घालून मिक्स करून घेणार आहे। थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्टसर मळून घेणार आहे। पीठ घट्टसर मळून झालेले आहे। झाकण ठेवून 15 मिनिटे ठेवणार आहे। कचोरीचे स्टफिंग बनवण्यासाठी पॅन गरम झाल्यावर 1 चमचा धने, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा बडीशेप घालून भाजून घेणार आहे। सर्व मिश्रण भाजून थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये घालणार आहे। पाव चमचा गोडा मसाला पावडर घालणार आहे। 1 टीस्पून लाल तिखट घालणार आहे। 1 चमचा साखर घालणार आहे। 100 ग्रॅम गाठिया घालणार आहे। पाव टीस्पून ओवा घालणार आहे। सर्व मिश्रणाची मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घेतलेली आहे। कचोरीचे सारण प्लेटमध्ये काढून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालून सारण मिक्स करून घेणार आहे। कचोरीचे सारण तयार झालेले आहे। गव्हाच्या मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा घेऊन पारी करून घेणार आहे। तयार केलेल्या पारीमध्ये गाठियाचे सारण भरणार आहे। अशा प्रकारे बाकीच्याही कचोरी करून घेणार आहे। कचोरी तळण्यासाठी पॅन गरम झाल्यावर तेल घातलेले आहे। तेल गरम झालेले आहे। कचोरी तेलामध्ये एक एक करून सोडणार आहे। मीडियम गॅसवर सर्व कचोऱ्या खरपूस तळून घेणार आहे। कचोरीची एक बाजू खरपूस तळली गेल्यावर दुसरी बाजू पलटी करून तळून घेणार आहे। खमंग खरपूस गाठियाची कचोरी तयार झालेली आहे।